गेलो तो होतो बैरमची जत्रा पाहिले, पण राहिली जत्रा पाहायची आणि जत्रेत गाडीचाच तमाशा पाहा लागला. चला सांगतो गाडीसोबत काय विषय झाला होता, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अन मंडळी, तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा म्हणजे आपली बैरमची जत्रा पाहिली आहे का? नसेल पाहिलं तर चला मी दाखवून देतो. बैरमच्या जत्रेत शिवमदान मी एका महिन्यानंतर गेलो आणि जत्रेत जात नाही तर पहिले तर गेलो आम्ही जत्रेतील पन्नालालची भेट घ्यायला. भाऊ, पन्नालाल हा एक गाढव प्राणी आहे. हे काका पन्नालालले जसजसे प्रश्न विचारते तसे उत्तर देते म्हटलं पन्नालाल. जसं की कोण किती सुंदर आहे, कोणी कोणत्या कलरचा शर्ट घातलाय आणि कोणाच्या 32 मधून दात गायब बसले ते पण सांगून देते ना हो. म्हणजे काका त्या गाढवाले विचारतात आणि गाढव त्या व्यक्तीजवळ फिरता फिरता थांबते. काकांनी पन्नालालले सर्वांबद्दल विचारलं पण आमच्याबद्दल विचारलं नाही. बरं झालं विचारलं नाही म्हणा, नाही तो लेने के देणे ना पड जाते. नाही, आम्ही किती स्मार्ट आहे हे सगळे समजलं असतं ना हो. आमचे तर फुकटचे 30-30 रुपये गेले हो. 16 पन्नालालचा पिच्छा. आता तुम्ही हे जत्रा पहा. हे जत्रा मधून 1 ते 1.5 महिन्यापर्यंत राहते म्हटलं, ते पण फुल गर्दीने भरून. भैरम बाबाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी मधून 100च्या वर पायऱ्या चढाव्या लागतात आणि या पायऱ्या चढताना एक वेगळी शांती आणि ऊर्जा मिळते म्हटलं. लोक बैरम मध्ये बैरम बाबाच्या दर्शनासाठी तर येतातच, पण त्याहून जास्तीत जास्त लोक हंडीमधील मटण खाण्यासाठी येतात. पण आम्हाला तर काहीच नाही चलत राहावं. आता आम्ही काय करावं सांगा बरं तुम्ही. सर्व जत्रा फिरून घरी जातच होतो तर रस्त्याच्या मधात एकमेकांना गाड्या शिनल्या. बरं झालं थोडा ट्रेलरच झाला, पिक्चर वाढला नाही. आता एवढी गर्दी म्हटल्यावर थोडी धक्काबुक्की तर होणारी झाली ना भाऊ. आणि या जत्रेमध्ये अजूनपर्यंत कोण नाही आलं रे बा, कमेंट करून सांगा बरं. बस मग आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत.